सोमनाथपूर जिल्हा परिषद शाळेत पल्स पोलिओ लसीकरण अभियान संपन्न। आरोग्य वैद्यकीय केंद्र डोंगरशेळकी अंतर्गत येणाऱ्या सोमनाथपूर येथे जिल्हा परिषद शाळेत आज 3 मार्च 2024 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2024 अभियान राबवण्यात आला। यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.बी. दातार, समुदाय अधिकारी डॉ. एस.एम. खुरेशी, सरपंच सौ अंबिका पवार, ग्रामसेवक अवकाश पवार, सदस्या सौ शिवकर्णा अंधारे, सदस्य ओमकार निर्णे, कर्मचारी संगीता तोंडारे, आशा कार्यकर्त्या संगीता जोपेटे उपस्थित होते। यावेळी पोलिओचे लक्षणाबद्दल थोडक्यात माहिती देताना सौ शिवकर्णा अंधारे म्हणाल्या की पोलिओ हा मज्जासंस्थेवर परिणाम करणारा आजार असून त्यामुळे गंभीर आजार, अर्धांगवायू किंवा मृत्यू देखील होऊ शकतो। पल्स पोलिओ लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविल्यामुळे सन 1999 पासून देशात पोलिओ रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झालेली आहे। रोगलक्षणे 0 ते 15 वर्षाखालील बालकांमध्ये शरीराच्या कोणत्याची अवयवाला अचानक आलेला लुळेपणा तसेच संशयित पोलिओ रुग्ण असणाऱ्या कोणत्याही वयाच्या व्यक्तीच्या शरीराला अचानक आलेला लुळेपणा। रोगप्रसार पोलिओचा रोग प्रसार हा प्रामुख्याने अस्वच्छतेमुळे, दूषित मैला पाणीच्या संपर्कामुळे तसेच अप्रत्यक्षने दूषित पाणी, दूध किंवा अन्नातून होतो। 80% जास्त रुग्ण हे वयाची 3 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी आढळतात। रोगप्रतिबंध तोंडावाटे देण्यात येणाऱ्या पोलिओ डोसद्वारे रोगाचा प्रभावी प्रतिबंध करता येतो। लसीकरणाच्या वेळापत्रकाप्रमाणे तोंडावाटे पोलिओ लसीचे डोस नित्यक्रमाने देण्यात येतात। तसेच पूरक लसीकरण, राष्ट्रीय लसीकरण दिवस व उपराष्ट्रीय लसीकरण दिवस SNID 5 वर्षे वयापर्यंत राबविण्यात येते। अशी थोडक्यात माहिती पल्स पोलिओ अभियाना अंतर्गत सदस्या सौ शिवकर्णा अंधारे सांगितले।